जय गजानन. नमस्कार. मी वैष्णवी वसंतराव घाटोडे. मी कोंढाई परिसरातच राहते आणि माझ्या परिसरामध्ये 2025 पासून मंदिर इथे उभारलं गेलेलं आहे. श्री संत गजानन ध्यान मंदिर कोंढाई. आणि मी एक सहाय्यक शिक्षिका म्हणून माझ्या परिसरामध्ये कामाला आहे. जसं तर त्या साईडला जसं हायवे जो जातो त्या हायवे जवळ ही पालखी पहिल्यांदा जात होती. मला नेमकं माहित नव्हतं, पण मी दुरून नमस्कार केला आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी मला कळलं की ही जी पालखी आहे ही पालखी आपल्या गजानन मंदिरामध्ये इथेच येणार आहे. मी या परिसरात आली, मग मला मंदिर दिसलं. मला माहितच नव्हतं की ही जागा तर पूर्ण अशी म्हणजे येण्यालायकीचीच नव्हती. पण मी इथे आली आणि ही जागा बघितली, मला असं स्वप्न झाल्यासारखं वाटलं. वाटतच नव्हतं की मी कोंढाईमध्ये आले आहे बा म्हणून. असं वाटत होती की मी मिनी शेगाव मध्ये आली आहे बा, असं वाटत होतं. नंतर आले, नंतर थोडं इंट्रोडक्शन होत गेलं. जीवन काकासोबत बोलणं होत गेलं माझं. त्यांची बहीण आहे ती अंजली, ती त्यांच्यासोबत बोलणं होत गेलं. त्याच्यामुळे अजून जिव्हाळा वाढत गेला. नंतर नवरात्रामध्ये गरबा वगैरे झाला आणि दर गुरुवारी हरिपाठ पण व्हायचा इथे आणि आता पण होतं आणि समोर पण होणार असं काकांनी सांगितलेलं आहे. आणि नवरात्रामध्ये पहिल्यांदा म्हणजे कोंढाईत तर नाही म्हणत मी, पण महाराष्ट्रात, भारतामध्ये माहित नाही मला, पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा गरबाच्या चालावर आम्ही हरिपाठ केला आणि ती चाल पूर्ण वारकरी लोकांनी म्हटली होती. पूर्ण इकडे हरिपाठ चालू आणि इकडे आमचा गरबा चालू. मी स्वतः म्हणजे त्यामध्ये पार्टिसिपेट होती. मी स्वतः गरबा केला आहे आणि त्या हरिपाठावरच केलेला आहे आणि इतकं अप्रतिम होतं की म्हणजे ते असं वाटत की डबल राहायला पाहिजे इथे. आणि या मंदिरामध्ये भरपूर अशा योजना म्हणजे उपक्रम केलेले आहे. जसं वृद्धांसाठी वृद्ध आश्रम केलेला आहे चालू, आणि गौशाळा, माऊली गौशाळा म्हणून पण चालू केली. आणि सगळ्यात आधीची जी गाय होती माऊली नाऊ, जसं दिलाय सरांनी तिला ती सगळ्यात आधी माझे आजोबा म्हणजे महादेवराव घाटोडे यांनी दिलेली आहे या मंदिरामध्ये दान. त्यापासून आता अजून ती एक आली होती, पण त्यानंतर आता हळूहळू खूप ग्रोथ आली आहे आणि सध्या आता हल्ली 7-8 गायी असेलच. आणि या मंदिरातले अनुभव तर एवढे आलेले आहे की माझं जे 5 वर्षाचं स्वप्न होतं, मी स्वतः पारायण म्हणजे मी तर टीचिंगच करत होते, पण मी कधी पारायण नाही केलं. मी एवढं पारायण करायला लागली, दर गुरुवारचे माझे पारायण असायचे. हल्ली आता सामूहिक पारायण झालं तेव्हा पण मी 7-8 घंटे पारायण केलं आणि माझ्या मनात जे होतं माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. हल्ली म्हणजे मी ते सांगणार तर नाही, पण माझ्या मनात जे होतं ते 5 वर्षापासूनच ते या वर्षी पूर्ण झालेलं आहे. तर तुम्ही पण या मंदिरामध्ये आणि सगळ्यांना इतकं सुंदर वातावरण आहे, इतकं म्हणजे कोणी म्हणजे विचार पण नाही करू शकत इतकं अद्भुत म्हणजे मंदिराचं बांधकाम पण केलेलं आहे. आणि इथं आले की असं वाटतं की आपण शेगावमध्येच आलेलं आहे. मी तर शेगावला अजून गेली नाही, पण मी पालखीसोबत गेली होती एक वेळा. तोपर्यंत मी पालखीसोबत जाऊन फक्त दर्शनच घेतलं दुरून, मी पूर्ण शेगाव पाहिलं नाही. पण माझी इच्छा पण नाही आता पाहायची, कारण की मी ही शेगाव इथे पाहिलेला आहे. जर आपण सेवा शेगाव पर्यंत तर देऊ शकत नाही आणि आपल्याला जर इच्छा असेल की नाही आपण मंदिरात जाऊन हे केलं पाहिजे किंवा ते केलं पाहिजे किंवा तिथली सेवा केली पाहिजे, आणि शेगावला जाणं तर आपलं पॉसिबल नाही. मग शेगाव नंतर प्रति शेगाव म्हणजे मी माझ्या मताने मिनी शेगाव म्हणते याला मंदिराला. मी प्रति शेगाव म्हणून जर इथे सेवा द्यायची असेल तिथे सेवा देता येते. आणि भरपूर मुली सुद्धा आहेत, असं नाही की एजंटच आहे बा म्हणून. माझ्या वयातल्या, माझ्यापेक्षा लहान आणि हल्ली म्हणजे 5 वर्षापासून सुद्धा मुले आहे इथे, ते सुद्धा आपली सेवा इथं देत असतात. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा या मंदिरामध्ये सेवा देऊ शकतात. जय गजानन.